शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार सुरू आहेत आणि या संदर्भात घडामोडी सुरू असल्याच्या सातत्याने बातम्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईत एका 5 स्टार हॉटेलमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याचं वृत्त होतं। मुळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दोन्ही पक्ष कधीपर्यंत एकत्र येतील हे कोणीही ठामपणे सांगू नाही शकत। मात्र महाराष्ट्राच्या एका तालुक्यात या दोन पक्षांमध्ये मनोमिलन झालंय। कर्जतमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आलेत, ते देखील रोहित पवारांच्या महत्वाच्या भूमिकेमुळे। होय, आता ते कसं घडलं, नेमकं काय घडलं, आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर कर्जतमध्ये नेमकं घडलं असं की कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा दिला होता। विशेष म्हणजे रोहिणी घुले यांना बाजूला करण्यासाठी भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार एकत्र आले आणि या मोर्चे बांधणीत भाजपच्या छाया शेलार या नगराध्यक्षपदी निवडून आल्या। पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे कर्जतच्या राजकारणात राम शिंदे आणि रोहित पवार हे परंपरागत कट्टर विरोधक मानले जातात। रोहित पवार यांनी दोनदा विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव देखील केलेला आहे। त्यामुळे या दोघांनी एकत्र येऊन एक डाव खेळणं हीच या बातमीतली खरी गंमत आहे। मुळात या दोन पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये बरं का। कर्जत नगर पंचायतीत वर्षभरापूर्वी भाजपनं राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता उलथवली होती आणि त्यानंतर इथे बरीच उलथापालथ होत राहिली। आताही भाजप आणि शरद पवार गटाचे नगरसेवक एकत्र येऊन काम करताना दिसले, म्हणजे स्थानिक पातळीवर हे दोन पक्ष यापूर्वीही एकमेकांशी जुळवून घेताना दिसलेत। मुळात आता प्रश्न असा आहे की जर हे दोन पक्ष एकत्र आले तर याचा भाजपला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, तर भाजपला शरद पवारांचा फायदा हा केंद्राच्या राजकारणात होण्याची शक्यता आहे। आता ते कसं ते सांगते। असं म्हटलं जात आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत। भाजपला शरद पवारांचा फायदा राज्याच्या नाही तर केंद्राच्या राजकारणात आहे, तिथे भाजपचं संख्याबळ अजून वाढेल। शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याआधी पक्षातील सर्व आमदार खासदारांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची चर्चा आहे। तर त्याशिवाय भाजप सोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सुद्धा एका नेत्यावर दिल्याची माहिती आहे। तर अशातच हे कर्जत मधलं नगराध्यक्ष पदाचं हे राजकीय समीकरण सध्याच्या राज्याच्या मोठ्या राजकारणाचं एक छोटं प्रतिबिंब आहे असं मानलं जात आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।